तो पोर्टलवर जे काही शिक्षक भरतीचे जे काही निवड याद्या लावण्याचं काम सध्या पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी होत आहे. तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी माननीय सूरज मांढरे सर शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी वृत्तपत्र जे आहे प्रभात वृत्तसेवामध्ये 18 तारखेला म्हणजे आजच्या दिवसाला या ठिकाणी बघा 4:50 एक स्टेटमेंट दिलं आहे की फसवणूक करणाऱ्या विरुद्ध थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करा. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे आव्हान अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही फसवणूक किंवा या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला लावून देतो असे जर तुम्हाला कुठं आढळलं किंवा तुम्हाला जर कुठे संशय असेल का तुमच्यावर कोणी पैशाची मागणी करत असेल शिक्षक भरतीत लावून देण्यासाठी तर तुम्ही थेट पोलीस ठाण्यात फिर्याद करू शकता असं आव्हान या ठिकाणी बघा माननीय आयुक्त सूरज मांढरे यांचं या ठिकाणी करण्यात आलं आहे. तर ह्याच्यात सविस्तर बघूया. तर या ठिकाणी बघा जे काही राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणतीही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच शिक्षण आयुक्त जे सूरज मांढरे सर आहे तर यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील फसवणूक करत असल्यास त्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने फिर्याद दाखल करावी. फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे असं सूरज मांढरे सरांनी या ठिकाणी बघा सांगितलं आहे. तर अतिशय महत्त्वाचं जे काही प्रक्रिया सध्या होत आहे तर ते संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे बघा पारदर्शक पद्धतीने आणि संगणकावर आधारित प्रक्रिया होत आहे. त्यामध्ये कोणताही बघा मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेण्यात आली आहे असं स्पष्ट या ठिकाणी या ठिकाणी बघा आयुक्त सूरज मांढरे सरांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तरी देखील समजा तुमच्याकडून एखाद्याने जर पैसे मागितले तर त्याच्याविरुद्ध तुम्ही संबंधित जे काही पोलीस स्टेशन असेल किंवा पोलिसांकडे तुम्ही फिर्याद दाखल करू शकतात असं आव्हान देखील या ठिकाणी केलेलं आहे. तसंच बघा शिक्षक भरती ही आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र उपयोगधारकांना संस्था जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. मात्र अभियोगिताधारकामधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही अनधिकृत दलाल या प्रक्रियेबाबत या ठिकाणी अभियोगिताधारकामध्ये संभ्रम निर्माण करून त्याची फसवणूक करण्याची शक्यता काही अभियोगिताधारकाकडून व्यक्त केलेली आहे. तर या ठिकाणी बघा महत्त्वाची या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. जे काही आपलं शिक्षक भरतीची जी काही नियुक्ती संदर्भात या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही यादी आहे तर त्या यादीचं काम या ठिकाणी सध्या जिल्हा परिषदेची नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. तर अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. ज्या काही याद्या सध्या बनायचं संगणकीय प्रणालीद्वारे या ठिकाणी सध्या प्रोसेस सुरू आहे. तर येत्या काही दिवसामध्ये त्या ज्या याद्या आहेत त्या ठिकाणी बघा घोषित होणार. तसंच अभियोगधारकामध्ये काही स्वयंघोषित जे काही खोडसाळ व्यक्ती जे या ठिकाणी बघा अनधिकृत जे दलाल असेल तर असे दलाल या ठिकाणी अभियोगधारकामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. एका साईडला बघा जे महत्त्वाचा आपला प्रश्न होता की जे काही याद्या वगैरे असेल तर त्या केव्हापर्यंत या ठिकाणी लागू शकतात तर या ठिकाणी प्रोसेस सध्या सुरू आहे. जे काही याद्या तयार करण्याची संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे असं स्टेटमेंट देखील माननीय मांढरे सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तसंच बघा ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून त्यामध्ये ज्या काही हस्तक्षेपाला वाव नाही असे मांढरे सरांनी या ठिकाणी जाहीर केले आहे. खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्याच्या संपर्कात असलेले व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. म्हणजे असे जे व्यक्ती काही कारस्थाने करत असेल तर त्या व्यक्तींकडे बघा पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी देखील या ठिकाणी केली जात असल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. तसंच अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेमध्ये भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो अशी विविध प्रकारची काही खोटी आश्वासने देखील मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी या ठिकाणी उमेदवारांना फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोगधारकांनी व्यक्त केली होती. तर त्याच्या अनुषंगाने हा जो संपूर्ण बंदोबस्त आहे पोलिसांचा देखील या ठिकाणी माननीय मांढरे सरांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. तर जे काही आशा करूया की महत्त्वाचं या ठिकाणी संगणकीयद्वारे आपोआप होणाऱ्या या प्रक्रियेलाचा जो काही श्रेय आहे या ठिकाणी बघा घेऊन काही मंडळी अशा प्रकारचे अभियोगधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्यांना तातडीने या ठिकाणी शासन जे आहे प्रशासन अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यास निदर्शनास आणून द्यावे असं देखील आव्हान माननीय मांढरे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर ही जी काही प्रोसेस आहे जी आपली निवड याद्या किंवा निवड सूची या ठिकाणी जाहीर करण्यासंदर्भात सध्या संगणकीयवर ह्या ठिकाणी प्रणालीवर सध्या कामकाज सुरू आहे. तर ह्या महिन्याचं बघा लास्टपर्यंत आपल्याला ज्या काही निवड याद्या असेल त्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सध्या प्रभात वृत्तसेवामध्ये माननीय जे काही शिक्षण आयुक्त आहे सूरज मांढरेंनी
सध्या सर्वांना आव्हान केलं आहे. तर असे जे 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 या ठिकाणी बघा जे आव्हान केलं आहे तर त्याचं काटेकोरपणे सूचनाचं पालन करा आणि प्रशासनाला त्यांचं काम करून द्या. तसंच बघा जे काही असे फसवणूक संदर्भात तुम्हाला कोणी जर सांगत असेल तर त्याच्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तुम्ही फिर्याद करू शकतात. तसंच बघा महत्त्वाची या ठिकाणी जी काही बातमी सध्या आलेली आहे तर अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. तर आशा करूया ज्या काही निवड याद्या आहेत त्या लवकरात लवकर जे काही पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश होऊ शकतात. तर वाट बघूया. तर अशा प्रकारचं एक महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट होतं, बातमी होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.